लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये हप्ता देऊ नका. काँग्रेसचे राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र आहे. डिसेंबर आणि जानेवारीचा एकत्रित हप्ता आता देऊ नका. लाडक्या बहिणींचा हप्ता म्हणजे सामूहिक सरकारी लाच आहे. काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदेश कोंडविलकर यांनी आता निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. निवडणूक आयोगाने शासनाला आदेश देण्याची त्यांनी पत्राच्या माध्यमातून मागणी केली. निवडणुकीनंतरच हप्ता वितरित करण्याचे आदेश देण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केलेली आहे. आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी. चेतन, निश्चितच शुभम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस असलेले ॲडव्होकेट संदेश कोंडविलकर यांनी हे पत्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत त्यांना आज पाठवलेलं आहे. आणि या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की याआधी महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबरची जी रक्कम आहे ती डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लाभार्थींच्या खात्यात जमा केलेली होती आणि अशा प्रकारे मतदानाच्या आदल्या दिवशी कुठेतरी अशा प्रकारे हा हप्ता गोळा करून एक प्रकारे एक सामूहिक सरकारी लाच देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. आणि आता डिसेंबर आणि जानेवारी असे 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपये एकत्रितपणे देण्याचा घाट आहे तो सरकारने घातलेला आहे. आणि अशा प्रकारे 1 कोटीहून अधिक महिला ज्या आहेत मतदार आहेत त्यांना प्रभावित करण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच जानेवारीचे जे लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे आहेत ते निवडणूक संपल्यानंतरच द्यावेत असे निर्देश आयोगाने शासनाला द्यावे अशी मागणी करणारे हे पत्र आहे. परिणामी आता काँग्रेसकडून अधिकृतपणे या पत्रावरती काय प्रतिक्रिया व्यक्त केली जाते आणि या विरोधात शिवसेना आणि भाजप मात्र रान उठवण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीचे राजकारण मात्र तापू शकतं. शुभम. ठीक आहे चेतन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.